आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते खरं तर आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे ते आहे खरं तर अनिल देशमुखांचे सुपुत्र म्हणून त्यांनी निवडणूकसुद्धा लढलेली आहे। असं सगळं असताना प्रकृतीचं कारण देत त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलेलं आहे। सलील दादा, नेमकं खरंच प्रकृतीचं कारण आहे, नेमकं काय म्हणतात? तर का प्रकृती खराब होऊ शकत नाही? आपण असं थोडी नाही सर, तर तुम्ही आता शरीराच्या आतमध्ये घुसून थोडी सांगू शकता। प्रकृती निश्चित रूपाने थोडं अजून सुदृढ केल्याच्या नंतर निश्चित रूपाने माझे प्रकृतीमध्ये थोडंसं कुठंतरी सुधारणा चांगल्या पद्धतीने एकदा चांगला ठणठणीत, आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो ठणठणीत होऊन लोकांच्या सेवेमध्ये येण्याचा माझा त्या ठिकाणी संकल्प आहे। नेमकं तुम्ही आता सगळं खरं तर निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, गेल्या काही दिवसांत तुम्ही स्वतः सक्रिय आहे, असं असताना अचानक राजीनामा द्यावा असं का वाटतं? जेवढं माझ्याकडनं झालं तेवढं मी त्या ठिकाणी सहभाग करायचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगल्या उमेदवारांसाठी निश्चित रूपाने करेल। अजूनही तुम्ही करणार? जेवढं झालं तेवढं करायचा प्रयत्न मी चांगल्या उमेदवारांसाठी निश्चित रूपाने करेल। राजीनामा नेमका कोणाला दिला आहे, त्यामध्ये हेच कारण टाकले आहे? मी राजीनामा सन्मान्य सर्वोच्च नेते शरद पवार साहेबांना पण पाठवलेला आहे। मी सन्मान्य आमचे कार्याध्यक्ष सन्मान्य सुप्रियाताई त्यांना पाठवला आहे। या महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांना पाठवला आहे। सन्मान्य आमचे रोहित भैया पवार यांना पाठवलं आणि त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये आमचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांना सुद्धा पाठवलं आहे। तुम्ही स्वतः आमदारकी लढलेले आहात, चांगले मतही घेतलेले आहेत, जे काही मध्यंतरीच्या घटना घडल्या त्याच्यानंतर मध्यंतरी तुम्हाला अजितदादासुद्धा भेटले। मी आमदारकी लढलो आणि मला असं वाटलं की मी त्या ठिकाणी निवडून येईल आणि तशा पद्धतीचा जनसंपर्क, तशा पद्धतीची सेवा आणि तशा पद्धतीचे विकास कामं, या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्या तिन्ही गोष्टींवर मी भर देऊन त्या ठिकाणी निवडणूक लढलो, पण त्या ठिकाणी मला अपयश आलं। आता त्याचे कारण अनन्य आहे, आता प्रत्येक गोष्टीवर त्या ठिकाणी आपण बोलू शकत नाही आणि निवडून न आल्यानंतरही आपण लोकांच्या सेवेत राहायचा प्रयत्न केला, पण कुठंतरी तब्येतीने आपल्याला सांगितलं की थोडं तुम्हाला थांबावं लागेल, म्हणून आता यावेळेस मी शरीराचा ऐकतो, यावेळेस मी डॉक्टरांचा ऐकतो। कुठंतरी मध्यंतरी अजितदादा भेटले अशी चर्चा होती की तुम्ही अजितदादा पवार गटात जाताय की काय, अशाबद्दल चर्चा होती? नाही, आता कोणी कोणाला भेटू शकतं, आता सगळेच एकमेकांना भेटत असतात। कुठल्या पक्षाचे दुसऱ्या पक्षांना भेटतात, दुसऱ्या पक्षाचे त्या लोकांना भेटतात, म्हणून त्याच्यामध्ये असं काही विचार करायचं सध्या तरी काही कारण नाही। अनिल बाबूंना तुम्ही या सगळ्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती का, की अचानक राजीनामा दिला, त्यांना माहिती आहे की नाही? त्यांना या गोष्टीची माहिती त्या ठिकाणी पोचलीच आहे की मी माझा निर्णय स्वतः घेऊन राहिला। पण तुम्ही स्वतः निर्णय घेत असताना दादा, एवढे वर्ष सक्रिय राहताना तुम्ही तसंही आराम करू शकले असते, पक्ष सक्रिय पदाचा राजीनामा का? या ठिकाणी सक्रिय पदाचा राजीनामा आपली प्रकृती सुदृढ करण्यासाठीच आहे। दुसऱ्या पक्षात जात तर नाही ना, अशाही चर्चा रंगत आहेत। मी तुम्हाला सांगून करायला, प्रकृती सुदृढ राहिली तर आपण काम करू शकतो, लोकांची सेवा करू शकतो। आपलीच प्रकृती मजबूत नसेल तर आपण दुसऱ्यांच्या प्रकृती सुदृढ कशी काय करणार? प्रकृती सुधारल्या याच पक्षात राहाल की दुसऱ्या पक्षात काही जाण्याचं? आता येणाऱ्या दिवसामध्ये बरंच घडामोडी त्या ठिकाणी होऊ शकतात, पण 6 महिन्यानंतर साधारणतः या गोष्टीचं डिसिजन म्हणा किंवा 6 महिन्यानंतर किमान डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी लोकांच्या सेवेमध्ये मी रुजू होईल। पुढच्या संकेत आता 6 महिन्यानंतर मी लोकांच्या सेवेमध्ये रुजू होईल। नक्कीच कुठेतरी सलील देशमुख म्हणताय मी 6 महिन्यांना पुन्हा रुजवणार आहे। आता 6 महिन्यात कुठल्या पक्षात राहतील हे पाहावं लागणार आहे आणि त्याची चर्चा आता असणार आहे, कारण की अनिल देशमुखांनी याची कल्पना दिली असल्याचं सांगितलं, शरद पवारांना जे आहे राजीनामा पाठवल्यासुद्धा सांगितलं आणि त्यामुळे अचानकपणे दिलेल्या राजीनामा मात्र एकच खळबळ उडालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।